मॉडेल टेनन्सी ऍक्टवर आधारित आता हे नवे नियम लागू होणार आहेत। यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक रेंट ॲग्रीमेंट म्हणजे भाडे करार सही केल्याच्या 60 दिवसात डिजिटली स्टॅम्प आणि रजिस्टर करावा लागेल। यापूर्वी अनेक करार स्टॅम्प पेपरवर करण्यात यायचे, त्यावर सही केली जायची, पण अनेकांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं। त्यामुळे रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया ऑनलाईन करता यावी यासाठी राज्यांना त्यांच्या ऑनलाईन यंत्रणा अपग्रेड करण्यास सांगण्यात आले। दुसरं महत्त्वाचं म्हणजे 60 दिवसांची डेडलाईन उलटण्यापूर्वी ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया केली नाही तर 5,000 रुपयांपासूनचा दंड आकारला जाईल। नोंदणीची ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा स्थानिक रजिस्ट्रारकडे करता येईल। घर भाड्यानं घेणाऱ्या व्यक्तीला पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करावी लागेल। याशिवाय सिक्युरिटी डिपॉझिट्स, भाडं वाढवणं, जागा रिकामी करायला सांगणं यासाठीचे नियम देखील अधिक स्पष्ट आखण्यात आलेत। आता ते देखील पाहूयात। घर भाड्यानं घेताना नवीन भाडेकरूला सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं। निवासी जागांसाठी म्हणजे घरांसाठी आता घर मालकांना 2 महिन्यांच्या घर भाड्यापेक्षा अधिक रक्कम डिपॉझिट म्हणून घेता येणार नाहीये। अनेक शहरांमध्ये सध्या 6 ते 10 महिन्यांचं भाडं डिपॉझिट म्हणून घेतलं जातं। कमर्शियल जागा म्हणजे ऑफिसेस आणि दुकानांसाठी 6 महिन्यांच्या भाड्या इतकी रक्कम डिपॉझिट म्हणून घेता येईल। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घर भाडं केव्हा आणि किती वाढवता येईल। घर भाडं केव्हा आणि किती वाढवता येईल याबद्दलचे नियम देखील स्पष्ट करण्यात आले। 12 महिन्यांचा काळ उलटल्यानंतरच घर मालकाला भाडं वाढवता येईल। अशा प्रकारे भाडं वाढवण्याआधी घर मालकाला भाडेकरूला हे कळवणारी लेखी नोटीस किमान 90 दिवस आधी द्यावी लागेल। घर मालकांना अचानक घर भाडं वाढवता येणार नाही आणि वर्षातून एकदाच भाडेवाढ करता येईल। घर भाडं 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते डिजिटली UPI द्वारे, बँक ट्रान्सफरद्वारे भरावं लागेल। रोख व्यवहार करता येणार नाही। घर भाडं 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर TDS कापला जाईल। यासोबतच कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्याशिवाय भाडेकरूला घराबाहेर देखील काढता येणार नाहीये। मुदतीपूर्वी घर रिकामं करून हवं असल्यास घर मालकाला रेंट ट्रिब्युनलकडून घर रिकामं करण्याची नोटीस म्हणजेच ऑर्डर घ्यावी लागेल। शिवाय घराचं कुलूप बदलणं, वीज किंवा पाणी बंद करणं किंवा भाडेकरूंना धमकावणं असे प्रकार केल्यास शिक्षा होऊ शकते। नवीन कायदा भाडेकरूंना प्रायव्हसीचा अधिकार देतो। तपासणी किंवा दुरुस्तीसाठी त्या घरात शिरण्याआधी घर मालकाला भाडेकरूला 24 तासांपूर्वी कळवावं लागेल। घरात एखादी दुरुस्ती करून हवी असल्यास भाडेकरूनं घर मालकाला कळवावं। त्यांनी हे काम 30 दिवसात करून घेतलं नाही तर भाडेकरूंना हे काम स्वतः करून घेऊन त्याचे पैसे घर भाड्यातून वजा करता येतील। पण यासाठी त्यांना घर मालकाला केलेल्या खर्चाची पावती, इतर पुरावे द्यावे लागतील। याशिवाय घर मालक किंवा जागा मालक आणि भाडेकरूंमधले वाद सोडवण्यासाठी स्पेशल रेंट कोर्ट आणि ट्रिब्युनल असतील। त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेली तक्रार ही 60 दिवसात सोडवावी लागेल।